त्याच्या विरोधात पुनर्विचार याचिका दाखल करायचं दक्षिण भारत सभेनं ठरवलेलं आहे। मला या निमित्तानं एकच सांगायचं आहे, आज अंबानी हे देशातले प्रमुख उद्योगपती आहेत। त्यांनी पहिल्यांदा व्यापाराच्या माध्यमातून हत्ती आम्हाला विकत देताय का अशा पद्धतीनं त्यांची भूमिका मांडली। त्यावेळेला हा जो हत्ती आहे हा संपूर्ण जैन समाजच नव्हे, बहुजन समाजाचं प्रतीक असणारा हत्ती होता की जेणेकरून हा हत्तीचा उपयोग गणेश उत्सव असून दे, पंचकल्याण पूजा असून दे, इतर धार्मिक उत्सव असून दे किंवा एखाद्याचा नेत्याचा वाढदिवस असून दे, एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या घरातलं कार्य असून दे, त्या ठिकाणी हा हत्ती शुभ प्रतीक म्हणून पहिल्यांदा पुजला जायचा किंवा त्याची मिरवणूक निघायची। परंतु आपल्याला मी प्रथम जे सांगितलं की काही आपल्याला मर्यादा आहे, कोर्टाच्या आखड्यातीतला विषय आहे। परंतु हा जो विचार आहे पुनर्विचार याचिकेत कोर्टानं पण आता ह्याचा विचार करावा की जो हत्ती जर व्यापाराच्या निमित्तानं जर त्यांना मागितला असेल तर पेटा संस्थेच्या माध्यमातून देत नाहीत म्हणून हा गैर मार्गानं मिळवलेला हत्ती आहे। तर माझी या निमित्तानं एक लिखायला लागल्यावर त्यासाठी त्यांनी तो हत्ती आपल्या नागरिक मनातून गेला। खरं तर त्या हत्तीमध्ये समस्त सेवकांची निष्ठा आणि प्रेम होता आणि तो एक माणसाळलेला हत्ती होता। वास्तविकता त्यांना हत्तीच पाहिजे होते तर मैसूर देवस्थान, मैसूर किंवा तिरुपती बालाजी बऱ्याच ठिकाणचे हत्ती होते ते न नेता एक माणसाळलेला व ज्याच्यावर जैन समाजाची निष्ठा व प्रेम होते असा हा हत्ती केलेला आहे। त्याच्या निषेधात आम्ही समस्त व्यापारी महासंघ, समस्त दिगंबर जैन समाज व तीर्थांबर जैन समाज यांच्यामार्फत त्यांचा काही निषेध करतो व तसेच रिलायन्स ग्रुपचे जे प्रॉडक्ट आहेत त्याचा आपण सर्व बांधवांनी विचार करून त्याचा पायभाग करावा, या पद्धतीनं आपलाही त्यांना एक विरोध दर्शवला जावा अशी समस्त सर्व व्यापारी महासंघ व आपल्या सर्वांची इच्छा आहे। आणि ज्या पद्धतीनं आपण हत्तीचा निषेध केलेला आहे खरं तर हा सर्व समाजातून व्यक्त व्हावा अशी मी आशा व्यक्त करतो आणि